नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पाहत आहोत टीचिंग टाइम मॅथ नंबर. संख्याचं वाचन कसं करायचं. आपण या अगोदरच्या भागामध्ये 1 ते 20 या संख्याचं वाचन कसं करायचं, इंग्रजी वाचन कसं करायचं ते आपण पाहिलं. तर आता 21 to 40 21 ते 40 या संख्याचं वाचन, इंग्रजी वाचन कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. तर आपण बघा, आता याचं वाचन बघूया. लक्षपूर्वक व्हिडिओ पहा, पूर्ण व्हिडिओ पहा, वारंवार पहा, लक्ष द्या, काळजीपूर्वक पहा, याचा चांगला अभ्यास करा. बघूया आपण याचं वाचन. 21, 22, 23, 24, 25. 21, 22, 23, 24, 25. 26, 27, 28, 29, 30. 31, 32, 33. 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. याचं आपण वाचन केलेलं आहे. आता याचं आपण अक्षरामध्ये कसं लिहायचं, 21 अक्षरात कसं लिहायचं ते पाहणार आहोत. जसं समजा 21 याला कसं लिहायचं, 22 याचं 23 याचं 24 याचं 25 आणि याचं 26 याचं 27 याला 28 याचं 29 याला कसं लिहायचं, 30 याचं 31 याचं 32 याचं 33 आता याचं बघा 34 याचं 35 याचं 36 याचं 37 याचं 38 याचं 39 याचं 40 काय 40. अशा प्रकारे आपण पाहिलं. बघा याचं काय 21 याचं काय 22 याचं काय 23 याचं काय 24 याचं काय 25 याचं काय 26 याचं काय 27 याचं काय 28 याचं काय 29 याचं काय 30 याचं काय 31 याचं काय 32 याचं काय 33 याचं काय 34 याचं काय 35 याचं काय 36 याचं काय 37 याचं काय 38 याचं काय 39 याचं 40. अशा प्रकारे आपण या संख्याचं वाचन केलेलं आहे 21 to 40. रीडिंग आताच आपण पाहिलं. आता याचं रीडिंग आपण आताच पाहिलं. आता
या अगोदरच्या भागामध्ये आपण 1 ते 20 पर्यंत वाचन घेतलेलं होतं. आता या भागामध्ये आपण 21 to 40 हे वाचन घेतलेलं आहे. हा पार्ट 3 होईल, कारण आपण मराठी सुद्धा पाहिलेलं आहे. 1 ते 20 पर्यंत मराठी सुद्धा वाचन घेतलेलं आहे, मराठी अंकाचं. हे आता इंग्रजी अंकाचं. आता याच्यानंतर पार्ट 4 मध्ये आपण मराठी संख्या कशा वाचायच्या ते पाहणार आहोत. आता पार्ट 3 मध्ये आपल्याला ह्या 1 ते 21 ते 40 पर्यंतच्या इंग्रजी वाचन झालेलं आहे. आता पार्ट 4 मध्ये आपल्याला मराठी संख्या कशा वाचायच्या ते पाहायचं आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा, त्याचा चांगला अभ्यास करा. पुन्हा व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याचा चांगला अभ्यास